एकदा हा डबल लाईक करा काय तुम्हाला येत नाही येत नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलेलो शेलूला म्हणा, कारण की ना आपल्याला थोडंफार उद्घाटनाला पण जायचं होतं गंधर्वच्या हॉटेलच्या. तर मी सगळ्यात पहिले आलो, चप्पल घेतली हे बघा, आणि नंतर आता जाऊ तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जायचं तर आपल्याला. बेस्ट लुक झाला आता, भाऊ थांबलेत बाहेर, दाखवू शकता मित्रांनो. अशी गॅसची टाकी घेऊन आलो आम्ही, भाऊ आणि मी. तर चला आता हिला सगळ्यात पहिले भरायचे, नंतर पुन्हा जायचे. करा चालू. सोपं काय बघू शकता मित्रांनो, आता मी चाललोय पाय पायी, कारण की ना भाऊला त्या गॅसवर सोडलंय. तिथून भाऊ म्हणले मी जातो वापस आता गावाकडे. चला आता एकदा मोहनरावला भेटून एकदा सप्त्याकडे जाऊ. इतके दिवस झालं जाणं झालं नाही, आता जाऊन येऊ एकदा. सगळ्यात पहिले गोंदादाकडे जाऊ, नंतर पुन्हा तिकडे जाऊ. चलो. तर बघू शकता मित्रांनो, इथं आहे ती हॉटेल HP पेट्रोल पंपाच्या समोर. तर चला एकदा घरी जाऊन नंतर बघू काय करायचं तर बघू शकता मित्रांनो, आता सगळेजण आहे बघा, पैसे पुढे पण आले रेस्टॉरंट, सगळेजण नाश्त्याची तयारी चालू आहे. मित्रांनो हॉटेलचे मालक पण आले पुढे गोंदादा. हां हे बघा, सगळे आता हळूहळू सगळे सुरू नियोजन लावतील. आणि इकडे चालू आहे किचन, इकडे पाठीमागच्या साईडला किचन, नंतर समोर गुड्या डबरं पण आलेले. सगळे गावचे मित्र पण आलेले बघा, गोकुळ बारक्या आणि आण्या आणि हे बघा सगळं आलंय, सगळं रेडीच आहे, अवेलेबल लगेच सगळं ओके मध्ये. बघू शकता मित्रांनो, मेदीवडा, इडली आणि गोकुळ. हां एकदा हा डबल लाईक करा काय तुम्हाला येत नाही येत हां एकदा गोकुळ, हा वदनी कवळा भेटते. हां लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा फॉलो करा आणि वदनी कवळा भेटते पण नक्की भेट द्या नक्की भेट. नक्की हे बघ, करण भाऊ पण आले. बघू शकता मित्रांनो, फोटो फोटो घ्या, फोटो घ्या इथलंच घ्यायचं. इकडे एक फोटो घ्या. बरं विषय हो भाई, कोणता फोन आहे तू? आता फोन भारी आहे का? जाय आमच्या त्यापेक्षा भारी फोटो काढतो बघा. काय त्यापेक्षा भारी फोटो मित्रांनो. आता फोन नाही रे, मी मोटरसायकल जातो सुरेश भाऊच्या. हा सप्टेकडे जात असेल गाडी, कोणाकडे नाही, गुड्याकडे असेल ना. गुड्या एक जण किती बसते, किती जण? चौघजण तुम्ही आहेत ना. चला मित्रांनो, डायरेक्ट आपल्याला जाऊ सप्त्याकडे. ट्रिप आली, सगळेजण जाऊ. आता एका गाडीत 4 जण बसतील, जास्त नाहीत बसत. मित्रांनो आमचा प्लॅन थोडा विचित्र झाला, म्हणून आम्ही सगळे पाय पाय जण आलो. एक गाडी होती, 5-6 जण झाले, त्याच्यामुळे पाय पाय झालं सगळेजण. गोकुळ हे आणि इकडे आहे. चला थोडंसं आणखी जवळ राहिले, इथून इतक्यातच, नंतर मग जाऊ
तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो इतकी ट्रॅफिक झाली आता ते बघा. सगळं रोड असा ब्लॉक झाल्यासारखा झाला आहे बघा. आणि हळूहळू सगळे चालले तिकडून इकडच्या साईडला पण काय करते. पार्किंग सगळीकडे झाली बाबा. हो इकडे साईड नाही पुऱ्याला कुठे पार्किंग होती. जिकडे बघा तिकडे पार्किंगच पार्किंग. जिकडं पार्किंग ते बघा तिकडच्या साईडने यायले सगळे लोक. आम्हाला जायचे तिकडं. आता हे नेमकं कुठं घेऊन जातात कोणाला माहिती. सगळे बघा ट्रॅफिक सगळी ट्रॅफिकच होऊन बसली. बघू शकता तुम्ही. आता येणारे जाणारे सगळे इकडून यायले त्याच्यामुळे सगळे इकडे साईडला पुरे दुकानं बघू शकता सगळीकडं. तर चला असं ऊन लागले भयानक. पुण्याचं कसं चालेल काय माहिती असं गरम लागायला बेस्ट लागायला. आणखी तर आतमध्ये जायचं तर आम्ही. आणि आता जितकी गर्दी झाली तर या धर्ममंडपामध्ये सकाळी 8 वाजता 7 वाजता हे बघा. आणखी ते एंट्री जायचंच राहिले आतमध्ये. देण्याकरता यायचे. जे लोक माळा घ्यायच्यात. कोणाला माळ घ्यायची. कोणाला गोकुळ माळ घ्यायची. बोकडे खायला बोकडे आणि माळी घालायला बोकडे. तुला लाज वाटा पाहिजे गोकुळ. लाज वाटा लाज. चला नाही आतमध्ये चल ना गोकुळ. चला आतमध्ये. काय मध्ये अवघड रे भाई. यांच्याकडे हे करणार. असं ऊन लागेल शिवाजी महाराजांचा पुतळा मेन एंट्रीला ठेवलेला आहे. तुम्हाला दाखवतो. सगळे आता महिला जेवायला बसल्यात सगळ्या. पाठीमागं जायचं कसं. अरे यार शकता मित्रांनो आता आतमध्ये जाऊन आलो मी. अशी इतकी बेकार गर्दी आहे बापरे. ऊन तर असं बेकार ऊन लागले. इतक्यात मोहनराव आले बेस्टपैकी कर्मचारी इथले. काय लावलंच ते प्रसाद वितरण ना ते बघ. जाऊ मी तर काय मध्ये जाणार नाही बा. इतक्या करता बापरे. मग तर डोकं दुखायला. मी तर आता डायरेक्ट घरी जाणार आहे. इतक्या करतात कोणी जाते बे. ते फक्त कट्टारे पाटील करू शकतो. हो ना राव. आपण करू शकतो ते. हो ना. तर जाऊ दे चला डायरेक्ट आता भेटू घरी. असे डोकं दुखायले. तू चहाच प्यायचा का आता. मला इथं खुर्च्या बी नाहीत बरं. इथं बसलो असतो. तर बघू शकता मित्रांनो इतकी गर्दी आहे बापरे. मला इतकी गर्दी आहे अशी. सगळं स्टॉक झालं. सगळं स्टॉप झालं सगळं ओके मध्ये. सगळं पॅक झालं आहे बघा. दिसलं का. तर बघू शकता मित्रांनो पालखीचं दर्शन किती गर्दी आहे बापरे. पालखी दर्शन पण इथं गर्दा खूप आहे. त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेणार नाही. इतक्या गर्द्यात खूप अवघड जाणं सोपं नाही. त्याच्यामुळं तिकडं जाऊ आता. बघू शकता मित्रांनो आता आम्ही चाललो घरी बेस्टपैकी. मोहनराव इतका गर्दा होता बापरे. आउट मेमरी तर मग आउटच झाली भाऊ. काय करू माहिती का आता डायरेक्ट आम्ही तिथे जाऊन आलो. पण थोडा असं जर व्हिडिओ चालू ठेवला असता तर आहे ना तुम्हाला कत्ते अशी एक शब्द पण ऐकू आला नसता. त्याच्यामुळे मी काय केले काय व्हिडिओ वगैरे. हां आता डायरेक्ट जाऊ घरी. मोहनराव मी बस स्टँडला चाललो दादा. तर बस लागली जागा असली तर भेटली तर. बस जर लागली तर ठीक आहे. नाही लागली तर एखाद्या हात मारून जाऊ. नाही तर जसे तसं महाप्रसाद वगैरे झाला. ओके मध्ये झाले. मोहनरावला विचारूया का. तो मोहनराव जी आपको कैसा लग रहा है महाप्रसाद लेके. अच्छा लग रहा है. हमारे दोनों की हिंदी भी बहुत एक नंबर है. इसी झकास है. इसकी वजह से बोल रहा हूँ मैं आपको.
गाड्या ट्रॅफिक बापू बाबू. ये देखो हमने फिलहाल में तो बाईपास ही लिया है ये. हाँ? ये तो बाईपास ही है, अंदर का रास्ता है और मेन रास्ता तो पीछे रह गया है. और यहाँ से हम पैदल जा रहे हैं बस स्टैंड तक. हाँ यहाँ बस मिलेगी या नहीं हमें भी नहीं पता क्योंकि इतनी भीड़ है यहाँ पे. ये लगातार 7 दिनों से भीड़ चल रही है. हमारे यहाँ 16 था. आप देखोगे इस वीडियो में कैसे फोन लावलास कैसे का मला? कैसे लोग हैं. फोन लावलास मला? नाही कोणाच नंबर आहे? जाऊ दे कट कर. डायरेक्ट आता भेटू बस स्टँडला. काय विषय आहे का? बघू शकता मित्रांनो, आता आम्ही पोहोचतो नाक्यापाशी. म्हणजे नाक्याच समजा धरा ना. ही कोणची ज्ञान राधा कोणची शाळा? ज्ञानतीर्थ. हां सॉरी ज्ञानतीर्थ. तिथं आलोच आणि आता तिथून डायरेक्ट असं बस हात मारून जातो एखाद्याला. चला डायरेक्ट आता घरी जाऊ. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.